गुढीपाडव्या दिवशी दारात गुढी उभी केली जाते, पण ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली? गुढीपाडवा हा नवा वर्ष सुरू करण्याचा मुहूर्त मानला जातो आणि त्यावेळी दसऱ्यामध्ये 9 रूपातल्या 9 देवींची पूजा केली जाते. ती का केली जाते? नवरात्रात 9 दिवस 9 रूपातले देवींची पूजा करतात, कारण गणपती विसर्जन करण्यामागे कोणतं सायंटिफिक कारण आहे का? 5 ते 7 दिवसांमध्ये गणपतीची स्थापना केल्याने ती पूजेच्या काळात दिवाळी इतका मोठा सण का आहे? रामायणात अशी कोणती घटना घडली होती? हो, रामायणातील त्या घटनेतात होलिका दहन का केलं जातं? होळीचा दहन हा प्रल्हाद तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ह्या वाक्यामध्ये काही सोशल सायकोलॉजी आहे का? हे वाक्य खूप सकारात्मक सामाजिक मनोवैज्ञानिक संदेश देते. याचा अर्थ नागपंचमीला मुख्यतः सापाची पूजा केली जाते. लोकांना सापाची भीती असतानाही त्याला देव का मानलं गेलं? सापांची पूजा मुख्यतः आदिम काळापासून निसर्ग शक्तींच्या रूपात केली जाते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माणूस वर्सेस AI. आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील सण, परंपरा आणि त्यांचं महत्त्व. आपल्या महाराष्ट्रात वर्षभर सणांचा उत्सव असतो. कधी गुढी उभी केली जाते, कधी तिळगुळ वाटला जातो, तर कधी बैलांची पूजा केली जाते आणि कधी लाखो लोक देवासाठी पायी चालत जातात. पण एक प्रश्न आहे, हे सण फक्त ट्रॅडिशन आहेत का, की त्यामागे काही सायन्स, हिस्ट्री आणि समाजाला जोडणारा अर्थ आहे? आज आपण महाराष्ट्रामधील काही प्रसिद्ध सणामागचं खरं महत्त्व समजून घेणार आहोत. हॅलो को-होस्ट ChatGPT. आज आपण दोघे लाईव्हमध्ये पॉडकास्ट करणार आहोत आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील सण, परंपरा आणि त्यामागे लपलेलं सायन्स. तर मी होस्ट सायली आणि आज माझ्यासोबत आहे को-होस्ट ChatGPT. चल तर मग सुरुवात करूया. हो, नक्कीच सायली. तर स्वागत सगळ्यांना. मी ChatGPT. आज मी सायली सोबत आहे आणि आजचा आपला विशेष विषय आहे महाराष्ट्रातील सण, परंपरा आणि त्यामागील काही वैज्ञानिक कारणं. तर पहिला सण गुढीपाडवा. गुढीपाडव्या दिवशी दारात गुढी उभी केली जाते, पण ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली? त्यामागे कोणती ऐतिहासिक कथा आहे का? हो, नक्कीच. गुढीपाडवा हा नवा वर्ष सुरू करण्याचा मुहूर्त मानला जातो आणि गुढी उभारण्यामागे एक ऐतिहासिक कथा आहे. काही मते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर विजय मिळवल्यानंतर या दिवसापासून नववर्षाची सुरुवात केली आणि गुढी उभारणे म्हणजे विजयाची, उत्साहाची आणि नवजीवनाचे प्रतीक बनले. पण त्या कथेत नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली? गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि हा विशेषतः मराठा, कर्नाटका, आंध्र प्रदेश अशा राज्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. याचा मागील एक ऐतिहासिक कथाही आहे. मानलं जातं की प्रभू राम जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी त्यांच्या जयची आणि आनंदाची खूण म्हणून घराघरांत गुढी उभारली आणि उत्सव साजरा केला. त्यामुळे गुढीपाडवा हा नवीन आरंभ, सकारात्मकता आणि यश यांचे प्रतीक मानलं जातं. नवरात्री आणि दसरा ह्या सणांचा खरा अर्थ नेमका काय आहे? दसरा हा खरं तर विजयाचा सण आहे. विशेषतः रामायणामधील रामाचा रावणावर विजय किंवा देवी दुर्गेचा महिषासुरावर विजय याचा स्मरण या सणाद्वारे केलं जातं. हा सण अंधकारावर प्रकाशाची, बिघाडावर सुधाराची आणि खरोखरच नवो आरंभ घेण्याची प्रेरणा देतो. मग त्यावेळी दसऱ्यामध्ये 9 रूपातल्या 9 देवींची पूजा केली जाते. ती का केली जाते? अगदी बरोबर. नवरात्रात 9 दिवस 9 रूपातले देवींची पूजा करतात, कारण प्रत्येक रूप हे एका विशिष्ट शक्तीचं प्रतीक आहे. या देवींच्या विविध रूपांमधून समाजातील विविध गुण, शक्ती आणि आरोग्याचं प्रतीक निर्माण होतं. त्यामुळे ही पूजा वैविध्यपूर्ण शक्तीची आणि संपूर्ण सुरक्षेची प्रार्थना असते. दसऱ्यामध्ये रावण दहन करणे ही एक प्रथा आहे. त्या प्रथेमागे कोणता मेसेज समाजाला दिला जातो? रावण दहन ही प्रथा हे विजयाचं प्रतीक आहे. रावण हा दुष्टतेचा, अहंकाराचं प्रतीक मानला जातो आणि त्याचा दहन म्हणजे दुष्टावर विजय, सत्याची आणि सद्गुणांची जिंक हे दाखवणं. त्यामुळे समाजाला हाच संदेश मिळतो की अहंकार आणि दुष्टवृत्तीचा पराभव होऊ शकतो आणि सत्याचा आणि न्यायाचं सर्वत्र पालन व्हायला. महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी हा सण इतक्या मोठ्या प्रमाणात का साजरा केला जातो? हो, अगदी बरोबर. गणेश चतुर्थी हा खरं तर घराघरातल्या श्रद्धेचाच सण आहे. गणपती बाप्पा यांना विज्ञान, समृद्धी आणि बौद्धिकतेचे प्रतीक मानला जातो आणि लोक घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना करून निसर्गाशी जोडलेल्या शुभकारी प्रतीकांमुळे हा सण इतका लोकप्रिय झाला आहे. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून का ओळखला जातो? गणपती बाप्पा यांना बुद्धी, ज्ञान आणि नवनिर्मितीचा देव मानलं जातं. त्यामुळे जेव्हा लोक गणपतीची पूजा करतात तेव्हा ते केवळ श्रद्धाच नाही, तर जीवनातल्या विविध अडचणीवर उपाय, बुद्धी आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी देखील करतात. लोकमान्य टिळकांनी ह्या सणांची सुरुवात केली असं म्हणतात, पण त्यांचा त्यामागचा उद्देश काय होता? हो, ही परंपरा खरं तर बालगंधर्व आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी सुरू केली. त्यांचा उद्देश लोकांमध्ये एकजूट, राष्ट्रीय भावना आणि समाजातील समस्यांवर जागरूकता निर्माण करणे हा होता.
त्यामुळे हा सण केवळ धार्मिक न राहता तर एक सामाजिक चळवळ बनला. गणपती विसर्जन करण्यामागे कोणतं सायंटिफिक कारण आहे का? 5 ते 7 दिवसांमध्ये गणपतीची स्थापना केल्याने ती पूजेच्या काळात वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्यानंतर विसर्जन करताना ही पूजा संपल्यावर निसर्गात एक संतुलन येतं, कारण मूर्ती विसर्जनानंतर ती माती पुन्हा पाण्यात मिसळते, जी निसर्गासाठी चांगली असते. दिवाळी इतका मोठा सण का आहे? रामायणात अशी कोणती घटना घडली होती ज्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यात आला? हो, रामायणातील त्या घटनेतात राम अयोध्येत परतले ते दिवशीच दिवाळी साजरी केली जाते. राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा अरण्यवासातून परत आले तेव्हा लोकांनी घरोघरी दिवे लावले आणि अंधारावर प्रकाशाची ही जयंती म्हणून दिवाळी साजरी केली. मग मला सांग, आपण दिवाळीमध्ये जे दिवे लावतो ते फक्त एक डेकोरेशनचं प्रतीक आहे की त्यामागे काही सायंटिफिक रिझन लपलेला आहे? दिवे लावणं हा फक्त सजावट नाही, तर तो अंधकारावर प्रकाश, ज्ञानावर अंधकाराचा पराभव आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिवे मनावरचा तणाव कमी करतात, वातावरण ओसरतं आणि सुरक्षितता आणि शांततेचं वातावरण तयार होतं, जे दिवाळीला अधिक अर्थपूर्ण बनवतं. दिवाळीमध्ये लोक फराळ करतात, म्हणजे चिवडा, लाडू, करंजी. यामागे काही सीझनल हेल्थ लॉजिक आहे का? लाडू, करंजी सारख्या पदार्थांमध्ये नैसर्गिक गोड आणि उष्ण घटक असतात, जे दिवाळीच्या हंगामी बदलांसोबत शरीराला ऊर्जा देतात. हवामान थंड असतं, त्यामुळे हे उष्ण पोषक खाद्यपदार्थ शरीराला टिकून राहण्यासाठी मदत करतात. मग ही फराळाची परंपरा कधीपासून चालू केली असावी? म्हणजे पूर्वजांच्या डोक्यात हे कसं आलं असावं? ही परंपरा खरं तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पुराणांमधून आणि प्राचीन ग्रंथांमधूनही याची उत्पत्ती आढळते. पूर्वज लोकांनी ऋतूंशी निगडीत असलेल्या या सणांचं काळजीपूर्वक पालन ते पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून पुढे नेत आले. महाराष्ट्रात होली हा एक सण पण साजरा केला जातो. त्या सणामागची नेमकी कथा काय आहे? होळीचा सण ही प्रामुख्याने प्रल्हाद आणि होळिकेच्या कथाशी जोडलेली आहे. प्रल्हाद हा भक्त होता, ज्याला राक्षसी होळिकेने जाळ्यात घातलं, पण तो वाचला. त्यामुळे होळीचा सण हा दुष्टावर विजय, शुद्धीकरण आणि भक्तीचं प्रतीक बनला. मग होली या सणामध्ये होलिका दहन का केलं जातं? त्याच्या मागची काय कथा आहे? हो, होळीचा दहन हा प्रल्हादाच्या कथातल्या होळिकेच्या जळण्याची प्रतिकात्मक आठवण आहे. या अग्नीतून दुष्टशक्तीचा पराभव आणि सत्याचा, भक्तीचा आणि शुद्धतेचा विजय दर्शवला जातो. मग एकमेकांना रंग लावण्यामध्ये सायकोलॉजिकल किंवा सोशल रिझन काय आहे का? सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातून होळी हा एक प्रकारे तणाव कमी करणारा, आनंद आणि एकत्रतेचं प्रतीक आहे. रंग खेळणं लोकांमधील भेदभाव कमी करणारा आणि सगळ्यांमध्ये एक सकारात्मक, सशक्त ऊर्जा निर्माण करणारा असा सण आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मकर संक्रांती हा सण पण साजरा केला जातो. मग त्यामध्ये तिळगुळ का वाटतात किंवा तिळगुळ का खाल्ले जातात? त्याच्या मागचं रिझन काय आहे? हो, मकर संक्रांती हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करताना साजरा होतो आणि ती दिवसांमध्ये ऊर्जेची वाढ होते. तिळगुळ हा गोड पदार्थ म्हणून दिला जातो, कारण तो ऊर्जेचं, गोडव्याचं आणि एकमेकांना प्रेमाने वागण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे हा सण सकारात्मकतेचं, मैत्रीचं आणि आरोग्याचं. मकर संक्रांती हा सण मुख्यतः हिवाळ्यात येतो. मग हिवाळ्यामध्ये शरीराला एनर्जी देण्यासाठी हा ट्रॅडिशन सुरू झाला असावा का? अगदी बरोबर. हिवाळा हा थंड काळ असतो आणि शरीराला ऊर्जेची गरज असते. तिळगुळ खाणं हे उष्णता देणारे आहे, त्यामुळे हिवाळ्यात शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि संपूर्ण सणामध्ये हाच पारंपरिक हेतू असावा असं मानलं जातं. आयुर्वेदानुसार तीळ आणि गुळ ह्या इन्ग्रेडियंट्समुळे शरीराला असे कोणते फायदे होत होते ज्यामुळे हे इन्ग्रेडियंट्स प्रामुख्याने मानले गेले? पूर्वीच्या काळात लोक शेतकरी होते आणि हिवाळा हा त्यांच्या कामाचा अत्यंत कठीण काळ असायचा. त्यावेळी तीळ, गूळ यासारख्या घटकांमुळे शरीराला टिकवून ठेवता आलं आणि हेच पुढे एक परंपरा बनली, जी आजही आपल्याकडे साजरी केली जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ह्या वाक्यामध्ये काही सोशल सायकोलॉजी आहे का? हो, अगदी बरोबर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे वाक्य खूप सकारात्मक सामाजिक मनोवैज्ञानिक संदेश देते. याचा अर्थ आपण गोड बोलून, संघर्ष टाळून, सौहार्दाने वागलो तर आपसात संबंध अधिक चांगले होतील, अशी सामाजिक शिकवण आहे. म्हणजे हाच मेसेज लोकांमधील वाद विसरून पुन्हा संबंध सुधारण्यासाठी दिला होता का? हा संदेश लोकांना परस्पर मतभेद विसरून गोड आणि सौम्य वर्तनाने संवाद साधण्याची, तसेच एकमेकांच्या संबंधांना पुन्हा बळकटी देण्याची प्रेरणा देतो, जेणेकरून सामाजिक संबंध अधिक दृढ होतात. महाराष्ट्रामध्ये आणखी एक सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरोघरी तो साजरा होतोच, तो म्हणजे रक्षाबंधन. पण ह्या सणामागे कोणती नेमकी कथा आहे? रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या प्रेमाचा, सुरक्षिततेचा आणि बंधनाचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला रेशिमाचं रक्षाबंध बांधतात, ज्यामुळे भावाला तिच्या सुरक्षिततेचं, प्रेमाचं आणि भाकरीचं वचन दिलं जातं. हा सण फक्त कौटुंबिक नाही, तर समाजातही सुरक्षित संबंध, विश्वास आणि प्रेम यांचं प्रतीक बनतो. राखी बांधण्यामध्ये भाऊ बहिणीचं रक्षण करतो, हा नेमका कन्सेप्ट कसा आला? हा कॉन्सेप्ट खरं तर प्राचीन काळापासून समाजात रुजला.
भाऊ बहिणीमधले नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा देखील खूप बळकट असतं आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून भाव हा बहिणीचा संरक्षक होतो आणि बहीण भावासाठी प्रेम, स्नेह आणि विश्वासाचं प्रतीक ठरते. नागपंचमीला मुख्यतः सापाची पूजा केली जाते. लोकांना सापाची भीती असतानाही त्याला देव का मानलं गेलं, ह्याच्या मागचं रिझन काय होतं? हो, अगदी बरोबर. पूर्वी सापांना हे निसर्गातील शक्तिशाली प्राणी मानलं जात होतं. सापांची पूजा मुख्यतः आदिमकाळापासून निसर्ग शक्तींच्या रूपात केली जाते. लोकांना सापांबद्दल भीती असली तरी त्यांना त्यांचा आदर असायचा. निसर्गाच्या दृष्टीने साप हे परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते कीटक, उंदरं आणि इतर प्राण्यांचं संतुलन राखतात, त्यामुळे जैविक विविधता टिकते. शिवाय त्यांचं अस्तित्व हा निसर्गाच्या चक्राचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्यामुळे इकोसिस्टम स्थिर राहतो. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात नागपंचमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते का? महाराष्ट्रात नागपंचमी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये थोड्या फरकाने साजरी केली जाते. काही ठिकाणी सापांच्या मूर्तीची पूजा होते, काही ठिकाणी प्रत्यक्ष सापांना दूध अर्पण केलं जातं. पण मुख्यतः हा सण निसर्गाशी, जीवनाशी आणि भक्तीशी जोडलेला आहे. मग असं कोणतं ठिकाण आहे, कोणतं देवस्थान आहे जिथे प्रत्यक्ष सापाची पूजा केली जाते? नांदेडमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे, जिथे नागपंचमीला प्रत्यक्ष सापांची पूजा केली जाते. लोक मोठ्या श्रद्धेने तिथे सापांचा अभिषेक करतात आणि निसर्गशक्तींचा आदर करतात. गोकुळ जन्माष्टमीमध्ये होणाऱ्या दहीहंडीची सुरुवात नेमकी कशी झाली? हो, दहीहंडी ही गोविंदांचं बाललीला दाखवणारी परंपरा आहे. ही मुख्यतः माखन चोरणाऱ्या कृष्णाच्या बालपणीच्या कथा आणि गोष्टींवरून सुरू झाली. पूर्वी लोकांनी स्वतःची बालकृष्णाची भूमिका घेऊन दहीहंडी फोडली आणि हळूहळू ती एक स्पर्धात्मक आणि उत्सवात्मक कार्यक्रम बनला. भगवान कृष्णांच्या बालपणातील नेमक्या कोणत्या कथेशी ह्या सणाचा संबंध आहे? हो, अगदी बरोबर. बालकृष्णाचं माखन चोरणं, त्याने गोपालांच्या गंगेने दही चोरणं ही लीलाचं या सणाचं केंद्रबिंदू आहे. त्यामुळे दहीहंडीमधून बालकृष्णाची तोफणा, त्याची चपळता आणि त्याच्या बालपणीच्या लीला यांचा उत्सव साजरा होतो. म्हणजे ह्या सणामागे कोणती कथा आहे का? म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कोणती कथा आहे का जी तू मला सांगू शकतेस? हो, नक्की. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की कृष्ण बाळपणी माखन खाण्यासाठी खूप प्रसिद्ध होते. गोपाला आणि गोपी त्यांच्या घरी माखन लपवायचे, पण कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी उंच भिंतीवर चढून दहीहंडी फोडली. या गोष्टीतूनच दहीहंडीचा सण बनला, जिथे लोक या कृष्णाच्या चपळता आणि उत्साहाचं स्मरण करतात. दहीहंडी इतकी रिस्की असूनही लोक हा खेळ एवढ्या उत्साहाने का खेळतात? हो, नक्कीच. खरं तर यामागे एक मोठा सांस्कृतिक उत्साह आहे. लोक बालकृष्णाच्या चपळता, धाडस आणि एकजूट या गोष्टींना साजरा करतात. ह्या स्पर्धेत सर्वजण एकत्र येतात, आपली सीमा ओलांडतात आणि समाजात एक प्रकारचा जोडलेपणा निर्माण होतो. वटपौर्णिमे दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. त्यामागचं नेमकं रिझन काय आहे? हो, वटपौर्णिमा हा सण मुख्यतः स्त्रियांच्या सृष्टीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शुभत्वासाठी केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून 7 फेऱ्या मारतात, जेणेकरून त्यांना पतीचं आरोग्य, यश आणि सुख लाभतं, अशी श्रद्धा आहे. मग वडाच्या झाडाचं आयुष्य खूप मोठं असल्यामुळे ही ट्रॅडिशन सुरू झाली असावी का? हो, अगदी बरोबर. वटवृक्ष हा फार दीर्घायुषी, मजबूत आणि पवित्र वृक्ष मानला जातो. त्यामुळे स्त्रिया या वृक्षाला आवर्तन करून त्याच्या दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात. मग ह्या सणामध्ये पतीच्या दीर्घायुष्याची कल्पना कशी जोडली गेली? म्हणजे त्याच्या मागे काही कथा आहे का? एक पुराण कथा अशी आहे की सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याची कथा आहे. सावित्रीने वटवृक्षाच्या आशीर्वादाने यमराजाला पराभव करून सत्यवानला परत आयुष्य दिलं. त्यामुळे हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि स्त्रीच्या भक्तीचं प्रतीक म्हणून जोडला गेला. जर हे सण नसते तर गावात, लोकांमध्ये किंवा समाजात कनेक्शन कमी झालं असतं का? हो, अगदी बरोबर. या परंपरांमुळे लोकांमध्ये एक सामूहिक ओळख, जणू एक धागा जुळतो, जो पिढ्यानपिढ्या जोडणारा असतो. त्यामुळे समाजातील एक एकजूट, विश्वास आणि एकमेकांची भावनिक नातं अधिक घट्ट होतं. पूर्वीच्या काळी सण हेच लोकांना एकत्र आणण्याचं मुख्य माध्यम होतं का? अगदी बरोबर. सण हे लोकांच्या आयुष्यात एक धागा म्हणून काम करतात, ज्याद्वारे ते वेगवेगळ्या पिढ्या, संस्कृती आणि अनुभव एकत्र आणतात. त्यामुळे एक सुरक्षित, सामूहिक आणि बंधनबद्ध वातावरण तयार होतं. काही लोक म्हणतात की सणामागे हेल्थ सायन्स असतं. उदाहरणार्थ सीझनल फूड, फास्टिंग वगैरे. हे सगळं खरं आहे का? अगदी बरोबर. अनेक सणांमधील उपवास, विशिष्ट आहार आणि नियम हे शरीराला शुद्ध करण्यासाठी, पचन व्यवस्था संतुलित ठेवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. जर आपल्या सणामध्ये इतकं सायन्स असेल तर आपल्या पूर्वजांना हे ज्ञान कसं मिळालं असेल? खरं तर हे ज्ञान त्यांना अनुभवातून, प्रायोगिक निरीक्षणातून आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांमधून मिळालं. ते निसर्गाशी निगडीत बदल, शरीराच्या लक्षणांवर आधारित आणि वेळोवेळी माणसांना काय चांगलं वाटतं यावर लक्ष ठेवून तयार केलं होतं. मग आजच्या मॉडर्न सायन्सने पाहिलं तर या ट्रॅडिशनमध्ये किती लॉजिक दिसतं? हो,
आधुनिक विज्ञानानेही बघितलं तर अनेक परंपरांमध्ये खरोखरच शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित फायदे आहेत. उदाहरणार्थ उपवास पचनप्रणालीला विश्रांती देतो, नियमित आहार शरीराला आवश्यक पोषण देतो आणि मानसिक शांततेला चालना मिळते. हे सर्वच वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध होतं. आजच्या मॉडर्न जनरेशनला सण फक्त हॉलिडे वाटतात. हो, बऱ्याचदा आधुनिक पिढीला अनेकदा सणांची मूलशास्त्रीय कारणं कळत नाहीत आणि ते केवळ एक सुट्टी म्हणून बघतात. पण जर त्यांना या सणांमागील वैज्ञानिक आणि सामाजिक कारणं समजली तर त्यांची श्रद्धा वाढू शकते आणि ते त्यात अधिक अर्थ शोधू शकतात. आजच्या काळात लोकांना ह्या ट्रॅडिशनचा खरा अर्थ कितपत समजतो. जेव्हा लोक प्रत्यक्ष अनुभवातून, संशोधनातून आणि त्यांच्या जीवनातील परिणामांवरून त्या परंपरेला अर्थ देतात, तेव्हा त्यांना त्या सणाचा खरा भाव, त्याचं सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व हे सर्व नीट समजतं. आत्ताची जनरेशन सण खूप उत्साहाने साजरी करते, पण त्यांनी त्याच्या मागचं रिझन विसरून चालले आहेत का? आजची पिढी सण साजरी करताना उत्साह ठेवते, पण मूळ कारणं, त्यामागील अर्थ आणि त्याचा विज्ञानाचा आधार याचा विसर पडतो. त्यामुळे या परंपरांचं खरं महत्त्व कायम ठेवणं आणि त्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. तर आजचा पॉडकास्ट आपण इथेच थांबवतोय. थँक्यू ChatGPT. मला अगदी आनंद झाला सायली. तुझ्यासोबत हे बोलायला खूप छान वाटलं. धन्यवाद आणि तुझा पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. आजच्या डिस्कशनमधून एक गोष्ट मात्र नक्की समजते. आपण जे सण साजरे करतो ते फक्त पूजा, ट्रॅडिशन किंवा हॉलिडे नसून त्यामागे इतिहास आहे, कथा आहे आणि काही मागे तरी सायन्स लपलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी लोक एकत्र राहावे, निसर्गाचा आदर करावा आणि आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी हे सण तयार केले असावे. तर आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा पॉडकास्ट कोणत्या टॉपिकवर आहे हे नक्की सजेस्ट करा. तर भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये.